अरे वो बदमाश है तो क्या हुआ, मेरा नाम भी सुरमा भोपाली ऐसे ही नहीं है. मंडळी, शोले या जगप्रसिद्ध सिनेमातलं हे सुरमा भोपालीचं पात्र आणि त्याच्या तोंडचा हा संवाद माहीत नसलेला भारतीय प्रेक्षक अगदी विरळच नाही का. सुरमा भोपाली हे पात्र आपल्या अभिनयानं, आपल्याला वाटायला आलेल्या संवादानं आणि त्याचबरोबर आपल्याला ज्ञात असलेल्या भोपाळी लँग्वेजनं म्हणजेच भोपाळी लहेजाच्या मदतीनं अजरामर करणारा तो कलाकार होता सय्यद इश्तियाक अहमद जाफरी अर्थात जगदीप. या जगदीप यांनी सुरमा भोपालीला असं काही उंचीवर नेऊन ठेवलं की त्यानंतर पुढच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी असंख्य भूमिकांमध्ये आपला ठसा उमटवला. जवळजवळ 400 चित्रपटात त्यांनी काम केलं. मात्र जगदीप यांचा चेहरा समोर आल्यावर आपल्याला सर्वप्रथम आठवतो तो सुरमा भोपालीच. पण मंडळी, ह्याच्या मागची एक गंमत आपल्याला माहिती आहे का. सुरमा भोपाली हे पात्र करताना ज्या भोपाळी लहेजाचा जगदीप यांनी वापर केला तो भोपाळी लहेजा जगदीप यांच्याकडून नियतीने 10 वर्षापूर्वीच घोटवून घेतला होता. त्यांना अगदी अचानकच, अगदी सहज योगायोगाने या लहेजाविषयी कळलं होतं आणि तो त्यांनी आपल्यात आकळून घेतला होता. काय नक्की घडलं होतं या सुरमा भोपालीचं कास्टिंग इतक्या आधी घडलं म्हणजे नक्की काय झालं होतं, नियतीने हे कास्टिंग केलं कसं शोले सिनेमाचं इतक्या आधी, ते पाहूया आजच्या या जगदीप स्पेशलमध्ये. नमस्कार, मी समर्थ म्हात्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपलं लाडकं चॅनल अक्षय पात्रमध्ये. मंडळी, आज आपण बोलतोय ते सय्यद इश्तियाक अहमद जाफरी अर्थात अभिनेता जगदीप यांच्याविषयी. मध्य प्रदेशातल्या दातिया इथं 21 मार्च 1939 रोजी त्यांचा जन्म झाला. चित्रपटाविषयी लहानपणापासूनच आकर्षण होतं, त्यामुळे लहान वयात मुंबई गाठली आणि B.R. चोप्रा यांच्या अफसाना या चित्रपटात त्यांनी बाल कलाकार म्हणून प्रथम भूमिका केली. त्यानंतर दो भिगा जमीन, अब दिल्ली दूर नहीं आणि हम पंछी एक डाल के या सर्व चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. आणि मग हळूहळू त्यांना नायकाच्या भूमिका सुद्धा मिळू लागल्या. भाभी, बरखा अशा पिक्चरमध्ये त्यांनी नायकाची भूमिका सुद्धा केली. भाभी तर सुपरहिट झाला, परंतु हळूहळू काळाची पावलं ओळखत साधारण 1968 साली आलेल्या ब्रह्मचारी या चित्रपटापासून जगदीप यांनी विनोदी अभिनेता म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि त्यात ते स्थिरावले सुद्धा. आणि आपल्याला माहिती आहे की साधारण 1975 साली शोले आला आणि सुरमा भोपाली हे त्यातलं पात्र प्रसिद्ध झालं. पण त्यातली जी भोपाळी भाषा आहे, त्यातला जो सुरमा भोपाली आहे, तो जगदीप यांना जवळजवळ 10 वर्षांपूर्वीच भेटला होता. आणि कोणाकडून भेटला होता तर शोले सिनेमाचेच कथालेखक असलेले जावेद अख्तर यांच्याकडून. झालं असं होतं की 1966चा तो सुमार होता आणि त्यावेळी सरहदी लुटेरा नावाचा एक पिक्चर आला होता. या चित्रपटाचे लेखक होते जावेद आणि चित्रपटाचे दिग्दर्शक होते सलीम खान अर्थात सलीम जावेदमधले सलीम. या चित्रपटामध्ये जगदीप यांची एक भूमिका होती आणि त्या भूमिकेची तयारी करत असताना, त्यातले संवाद वाचत असताना त्यांना असं लक्षात आलं की यातले संवाद खूप लांबलचक आहेत, यांची लांबी कमी असायला हवी. तेव्हा जगदीप हे जावेद यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की हे संवाद थोडेसे छोटे असायला हवे. तेव्हा जावेद यांनी ते संवाद वाचले आणि अगदी थोड्या काळातच त्या लांबलचक संवादांचं अवघ्या 5 वाक्यांच्या एका संवादामध्ये रूपांतर केलं. आणि त्यांचं हे कौशल्य पाहून जगदीप खूप प्रभावित झाले आणि ते जावेद यांना म्हणाले, यार कमाल करते हो तुम. आणि मग तो सीन झाला, तो प्रसंग चित्रित झाला आणि त्यानंतर संध्याकाळी जावेद अख्तर आणि जगदीपजी हे दोघंही गप्पा मारत बसले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, हळूहळू गप्पा मध्य प्रदेशाकडे आल्या आणि अचानक बोलता बोलता जावेदजी असं म्हणाले, न जाने कहाँ से किधर किधर कौन आते हैं लोग. तर हे बोलणं ऐकून जगदीप थोडेसे चपापले. ते म्हणाले, ये कहाँ की बोली है. तेव्हा जावेद अख्तर असं म्हणाले, ये भोपाल की बोली है. भोपाळमध्ये विशेषतः भोपाळच्या महिला असा लहेजा वापरतात असं जावेद यांनी जगदीप यांना सांगितलं. जगदीप यांना तो लहेजा अतिशय आवडला आणि त्यांनी जावेद यांच्याकडून तो लहेजा शिकून घेतला. असो, ते चित्रीकरण झालं, तो चित्रपट आला, सरहदी लुटेरा आला, तो पडला. 66 साल आलं गेलं, 67, 68, 69, 73, 74ची गोष्ट शोले सिनेमाचं शूटिंग सुरू झालं. जगदीप यांना कळलं की असं शूटिंग सुरू आहे, पण त्यांना हेही कळलं की त्यातल्या सर्व भूमिकांचं कास्टिंग झालेलं आहे. आणि नंतर तर जगदीप यांना हेही कळलं की संपूर्ण सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालेलं आहे. आणि त्यामुळे खरं तर जगदीप यांची इच्छा होती की सलीम जावेद यांच्या चित्रपटात त्यांनी काम करावं, पण चित्रीकरण झाल्यावर काय करणार. पण एक दिवस अचानक जगदीप यांना चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांना चित्रपटात एक पात्र करायचे. त्यांनी म्हटलं, मैंने तो सुना की पिक्चर शूट करके खत्म हो गई.
तेव्हा रमेश सिप्पी त्यांना असं म्हणाले, पिक्चर खत्म हो गई लेकिन तुम्हारा किरदार अभी बाकी है. आणि त्यानंतर जगदीप यांना बोलावून घेतलं गेलं. जगदीप सेटवर गेले आणि तिथे त्यांना कळलं की असं असं हे सुरमा भोपाली हे पात्र करायचे. आणि तेव्हा अचानक जगदीप यांना आठवलं की आपण तर हा लहेजा शिकलोय. त्यांनी जावेदना ती गोष्ट सांगितली आणि जावेद हे सुद्धा चपापले की अरे हो, आपण जवळजवळ 10 वर्षांपूर्वी ही गोष्ट एकमेकांशी बोललो होतो. त्या दोघांचीही गोष्ट लक्षात नव्हती, पण नियतीचा योग बघा कसा होता की ती भूमिका सुरमा भोपाली ही भूमिका भोपाली लहेजामध्ये जगदीप यांच्याकडून वठवून घेतली जायची होती. म्हणून जावेद अख्तर आणि रमेश सिप्पी, सलीम जावेद आणि रमेश सिप्पी यांनी जगदीप यांनाच या भूमिकेकरता पाचारण केलं. असो, जगदीप यांनी ती भूमिका केली आणि त्यानंतर जे घडलं तो इतिहास आहे. शोले सुपरहिट झाला. सुरमा भोपाली आजपर्यंत आपल्या सगळ्यांच्या हृदयात एक स्थान मिळवून राहिलेलं आहे. अर्थात त्यामागे जगदीप यांची अभिनय कौशल्य, त्यांची कामावरची निष्ठा ही सुद्धा तितकीच महत्त्वाची होती. त्यानंतर जवळजवळ 400 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आणि 8 जुलै 2020 रोजी त्यांचं मुंबईमध्ये निधन झालं. अर्थात निधन झालं असलं तरी त्यांनी खूप मोठा वारसा आपल्याकडे सोडला आहे आणि तसंच तो वारसा त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीकडे सुद्धा संक्रमित केला आहे. कारण प्रख्यात अभिनेते, नर्तक, निवेदक जावेद जाफरी आणि त्यांचे बंधू नावेद जाफरी हे दोघंही जगदीप यांचे सुपुत्र होत. तर मंडळी, ही होती जगदीप यांची कहाणी. कुठेतरी असं म्हणतात ना की विधिलिखित हे ठरलेलं असतं, काय घडणारे ठरलेलं असतं. एक प्रकारे जगदीप यांनी सुरमा भोपाली शोले सिनेमात करणं हे ठरलं होतं, परंतु त्यामुळे त्या भूमिकेची रंगीत तालीम कुठेतरी जावेद अख्तर आणि जगदीप यांच्या नकळत नियतीने 1966 सालीच सरहदी लुटेरा या सिनेमातून करून घेतली. याचं कारण सुरमा भोपालीवर आणि शोले सिनेमामध्ये जगदीप यांचं नाव लिहिलं गेलं होतं. तुर्तास मंडळी, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण आपण अगदी हजारोंच्या संख्येने व्हिडिओ पाहताय. आमच्या व्हिडिओजना सतत हजारांहून अधिक व्ह्यूज मिळत आहेत. याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. मात्र त्याचवेळी असं दिसतंय की सबस्क्रिप्शन मात्र होत नाही आहे. सबस्क्राईब करणं हे संपूर्णपणे निःशुल्क आहे, परंतु आपण सबस्क्राईब केलं तर आमच्या यूट्यूब चॅनलच्या चलनवलनासाठी ते अत्यंत महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे नम्र आणि कळकळीची विनंती, आपण इतका छान प्रतिसाद देत आहे तेव्हा कृपया जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच. धन्यवाद. फिर क्या हुआ? बस फिर होना क्या था? मैंने दोनों के पकड़ के गले बांध और मैंने कहा, क्या कहा? क्या कहा? हाँ, क्या कहा मैंने?